नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहता धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, जी काँग्रेस पार्टी एका काळी म्हणत होती की आमचा पक्ष हा मुस्लिमांचा पक्ष आहे, त्याचे पंतप्रधान असं म्हणायचे की या देशाच्या संसाधनावरती पूर्णपणे जो हक्क आहे किंवा सर्वप्रथम जो हक्क आहे तो मुसलमानांचा आहे, तीच पार्टी आता हिमाचल प्रदेशमध्ये एक मोठा विवाद निर्माण झालेला आहे एका मशिदीवरनं आणि तिथला संपूर्ण हिंदू समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि ही अवैध बांधकाम आहे हे आणि हे पाडावं अशी मागणी हा हिंदू समाज तिथला करतोय, जो तिथे जवळजवळ 95% आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे रोहिंग्या विशेषतः आणि बांगलादेशी मुसलमानांनी आक्रमण केलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे डेमोग्राफी जी आहे हिमाचल प्रदेशची ती चेंज होते आहे आणि हे खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. आता असं झालेलं आहे की ह्या सगळ्याला जे सरकार आहे हिमाचल प्रदेशमधलं, त्यांचे एक मंत्री आहेत, त्यांचं नाव आहे अनिरुद्ध सिंग. हे अनिरुद्ध सिंग यांनी उघडपणे मुसलमानांच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं की मस्जिद पाडावी लागेल, एवढंच नाही तर ज्या रीतीने इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना आणून इथे वसवलं जाते आहे, त्यांचं इथे अतिक्रमण होते आहे, हे चालणार नाही अशी उघड भूमिका या मंत्र्यांनी घेतलेली आहे. त्यांचं नाव आहे अनिरुद्ध सिंग. आणि मित्रांनो, हे सगळं होऊन आता 3 ते 4 दिवस गेलेले आहेत, पण अजूनही काँग्रेसच्या कुठल्याही अधिकृत प्लॅटफॉर्मवरनं ह्याच्याविषयी काहीही भाष्य करण्यात आलेलं नाही आहे. याचं कारण असं आहे, एकतर हिमाचलमध्ये काँग्रेसची स्थिती अतिशय नाजूक आहे, कारण सगळी जी काही फ्रीमधल्या रेवड्या त्यांनी वाटल्यामुळे, सगळ्या गोष्टी फ्री केल्यामुळे आज पगार द्यायला सुद्धा हिमाचल प्रदेशच्या सरकारकडे, काँग्रेसच्या सरकारकडे पैसे नाही आहेत. त्यातून हे सरकार कधीही पडू शकतं अशी स्थिती आहे आणि हे सरकार जर पडणार असेल तर तिथला जो 95% हिंदू आहे त्याची दुश्मनी घेणं काँग्रेसला परवडणारं नाही आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचं हायकमांडसुद्धा ह्या मंत्र्याच्या विरुद्ध काहीही बोलत नाही आहे. मित्रांनो, बघा, राजकारण हळूहळू हिंदुत्ववादी जी शक्ती आहे त्यांच्या बाजूने कसं टर्न घेते आहे. आपल्याला असं वाटत असेल की 240 जागा मिळाल्या म्हणून भाजपचं जे हिंदुत्ववादी राजकारण आहे ते मागे पडलं, तर तसं नाही आहे. त्याच्यानंतर पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी आता होत आहेत आणि हे पहिल्यांदा असं घडलं आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, की काँग्रेसच्या मंत्र्यांनी विधानसभेमध्ये मुस्लिम विरोधी भूमिका घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. मला इथे मित्रांनो एक प्रसंग आठवतो, जेव्हा बाळासाहेबांनी एकदा असं स्टेटमेंट केलेलं की, आणि ते स्टेटमेंट त्यांनी त्यावेळी केलेलं ते ह्याच संदर्भामध्ये होतं की ज्या राजकीय पक्ष जे आहेत हिंदुस्थानातले, ते कशा रीतीने मुस्लिमांचं लांगुलचालन करतात. तर यावरती बाळासाहेब म्हणालेले की मुस्लिमांचा तुम्ही वोटिंगची राईट काढून घ्या, त्यांना मतदान करायचा हक्क काढून घ्या आणि तुम्ही बघा एकही राजकीय पक्ष त्यांच्या बाजूने उभा राहणार नाही आहे. आणि हे सांगितल्यानंतर त्यांना खूप खळबळ माजली देशामध्ये बाळासाहेबांच्या विधानावरनं. आणि बाळासाहेबांनी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही असं कसं म्हणता की एवढा मोठा समुदाय आहे, एवढा मोठा समाज आहे, त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाचा अधिकार काढून घेऊ शकत नाही, तर बाळासाहेब म्हणाले की एक उदाहरण मी दिलं, कारण ह्यांचं लांगुलचालन का करतं काँग्रेससारखे पक्ष, कारण त्यांना त्यांच्या मतांची काळजी आहे. आणि जेव्हा काँग्रेसला असं दिसेल की आपलं हिंदूंच्या मताशिवाय अडणार आहे, तेव्हा ते किंवा जी काही सेक्युलर ताकद आहे, नुसती काँग्रेस नाही, इतर अनेक पक्ष आहेत जी स्वतःला सेक्युलर म्हणतात, त्यांना जर असं दिसून आलं की हिंदू मताशिवाय आपलं पुढे काही होणार नाही, तर ते मुसलमानांना सुद्धा बाजूला सारायला कमी करणार नाही, हे काँग्रेसच्या ह्या मंत्र्यांनी आज दाखवून दिलेलं आहे. थोडक्यात मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जर काँग्रेसला आणि इतर जे सेक्युलर पक्ष आहेत त्यांना जर असं दिसलं की हिंदू पूर्णपणे एकटवत आहेत
तर ते मुसलमानांना वाऱ्यावर सोडल्याशिवाय राहणार नाहीत, हेच या घटनेने सिद्ध केलेलं आहे. मित्रांनो, आज इथेच थांबतो. गणपतीचे दिवस आहे. आपण ऐकत असाल बाहेर म्युझिक वाजते आहे आणि थोडासा आवाज जास्त येतो आहे, म्हणून आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.